मराठी माणसाचे हक्काचे दुकान म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या श्री साई टेलिकॉमच्या तिसऱ्या नवीन शोरूमचा भव्य शुभारंभ शनिवारी पनवेलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. संजय पाटील आणि जयेश पाटील यांनी सुरू केलेले हे अद्ययावत शोरूम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अजिंक्य बिल्डिंगमध्ये ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आजच्या काळात मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली असून प्रत्येक ग्राहकाची आवड आणि निवड वेगवेगळी असते. ग्राहकांची हीच नस ओळखून श्री साई टेलिकॉममध्ये विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संचालक जयेश पाटील यांनी अतिशय सचोटीने आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय विस्तारला असून प्रत्येक ग्राहकाचे समाधान करण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर पनवेलकरांचे प्रेम असल्यामुळेच श्री साई टेलिकॉमची ही तिसरी शाखा सुरू झाली आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी यावेळी केले. मोबाईल विक्री क्षेत्रात विश्वासार्ह नाव असलेल्या या ब्रँडच्या नवीन शाखेमुळे आता पनवेलकरांना एकाच छताखाली नामांकित कंपन्यांचे मोबाईल आणि सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग क्रमांक 19 चे अध्यक्ष पवन सोनी, सपना पाटील, जयेश पाटील, संजय पाटील, हारू भगत, पंकज वेशवीकर, हर्षद कोळी, विलास पाटील, आकाश जाधव, नितीन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कर्मचारी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या दुकानातून खरेदी करणाऱ्या पहिल्या 500 ग्राहकांना विशेष गिफ्ट देण्यात येणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री साई टेलिकॉमच्या वतीने करण्यात आले. मी सगळ्यात आधी जयेश पाटील यांना आणि संजय पाटील यांना या नव्या अत्याधुनिक आणि अतिशय भव्य अशा शोरूमच्या उद्घाटनाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या या पनवेल परिसरामध्ये नव्यानं सुरू झालेला विमानतळ आणि या परिसरामध्ये होणारा प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा विकास यामुळे या सगळ्या परिसराची लोकसंख्या खूप मोठ्या पातळीवर वाढते. या सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना आता कम्युनिकेशनचं अत्याधुनिक साधन हे त्यांच्या हातात पाहिजे. नुसतं आता अमृताजी या कार्यक्रमाला आल्या तर इतके सगळे कॅमेरे या मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्ड करतायत, तर त्याच्यामध्ये लेटेस्ट फीचरवालं असा कॅमेरा मला पाहिजे हा प्रत्येकाचा आग्रह आहे. आणि मला वाटतं मुलगा शाळेत जायला लागला नर्सरीतून की तो मोबाईल मागत असेल, तर त्यामुळे आता एवढ्या सगळ्यांच्या गरजा भागवायच्या तर जयेशराव तुम्हाला आणखीन शोरूम काढावे लागतील. मला खात्री आहे की अतिशय सचोटीनं तुम्ही आजवर व्यवसाय केला आणि प्रत्येक ग्राहकाच्या या ठिकाणी समाधानाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आहात आणि म्हणूनच हा प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. कैलासवासी भगवान पाटील साहेब की जे पनवेलचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या कुटुंबावरती झालेले संस्कार, त्यामुळे मला खात्री आहे की अधिकाधिक तुमचा उत्कर्ष याही पुढच्या कालावधीमध्ये होत राहणार आहे. अमृताजी, आज आपण या ठिकाणी आलाय, आम्हा पनवेलकरांच्या वतीनं मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज आल्याबद्दल करतोच, पण तुम्ही 12 जानेवारीला पनवेलमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची मुलाखत घेतली आणि आमच्यासाठी तो दिवस लकी होता की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद पनवेलकरांनी दिला. असाच आशीर्वाद आज तुम्ही परत आलाय तर जयेश पाटील आणि त्यांच्या परिवारावरती सुद्धा पनवेलकर नक्कीच ठेवतील ही खात्री या निमित्तानं बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि जयेश पाटील यांना या अतिशय चांगल्या कार्यक्रमाबद्दल त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून कौतुक आणि आभार. कारण आता आपल्या मुंबईत गरमी वाढलेली आहे, तरी सुद्धा या संख्येने आता तुम्ही इथे अत्यंत संयम ठेवून आमचं सगळं ऐकत आहात. म्हणजेच श्री साई टेलिकॉम या संपूर्ण त्यांचे जे काही ब्रांचेस आहेत त्याच्यावर तुमचं किती प्रेम आहे हे कळत आहे. कारण एवढ्या भर मार्केटमध्ये ह्या गरमीत उभं राहून तुम्ही हे सगळं ऐकत आहात. खरंच मला तुमचं खूप कौतुक आहे. आमदार सरांनी आता जे काही सांगितलं मला असं वाटतं की मला परत ते पुन्हा सांगायची गरज नाही आहे.
शॉपी आहे किंवा काय फोन शॉपी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरोखरच पनवेलकरांचं प्रेम आहे म्हणून हे तिसरं इतकं अखंड मोठं शॉप त्यांनी भर मार्केटमध्ये त्याचं उद्घाटन मी करायला इथे आली आहे. त्यासाठी खरंच पाटील कुटुंबियाचे मनापासून आभार. घाबरू नका, माईक जरी बंद पडत असला तर यातला कुठलाही फोन बंद पडणार नाही याची मी खात्री देते. खाली घेऊन जायचं आता ते पोरगं उभं आहे तिथे त्याला साईडला करायला लागेल. हां त्याला काढावं लागेल, मला तिकडे जावं लागेल. तर पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल, पनवेलकरांनी इतकं प्रेम दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि या शॉपीचं एवढंच सांगेन की फोन आता इतकी हातची गोष्ट झाली आहे. फोन नसेल तर सगळ्यात आधी श्वास आपला अडकतो की बाई फोन कुठे गेलाय. बाकी कुठल्या गोष्टीने श्वास अडकेल नाही अडकेल माहिती नाही, पण फोन नसला की तसं होतं. माझ्या आईचं तरी तसंच होतं. तर पहिल्या 500 ग्राहकांना इथे एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तर लवकरात लवकर या आणि लेटेस्ट मोबाईल स्वतःसाठी आणि बायकोसाठी, मैत्रिणीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी विकत घ्या. म्हणजे स्त्रिया सुद्धा तसं करू शकतात. त्यांच्या नवऱ्यासाठी, वडिलांसाठी तुम्ही ते घेऊ शकता. तर पहिल्या 500 ग्राहकांना एक भलं मोठं असं गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तर याच गोष्टीवर मी माझं हे भाषण संपवते.